घाणेरड्या राजकारणाचा अंत आता जवळ आहे असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली। संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। ते म्हणाले, फडणवीसांनी ज्या प्रकारे दळभद्री आणि घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरू केलंय त्याचा अंत आता जवळ आलाय। तसंच नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, मोदी लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारे पंतप्रधान खोटारडे कुठले लोकांना मूर्ख बनवतात, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही। ज्या पद्धतीने पेशव्यांचे शेवटच्या काळात राज्य सुरू होतं त्या पद्धतीने सध्या फडणवीस आणि त्यांचे लोक काम करतात। सर्व ठिकाणी अनागोंदी, अराजकता, लूटमार हे सुरू आहे। हे तिघेही घाशीराम कोतवाल आहेत। या तिघांच्या हातात महाराष्ट्र आहे। घाशीराम कोतवालांचा इतिहास काय हे आम्हा महाराष्ट्राला लवकरच सांगू। या तिघांच्या हातात महाराष्ट्र आहे। घाशीराम कोतवालांचा इतिहास काय हे आम्ही महाराष्ट्राला लवकरच सांगू, असं संजय राऊत म्हणालेत। महाराष्ट्रात हे असे कोण लागून गेलेत की यांनी आणलेल्या योजना या महान आहेत, आम्ही त्या बंद करू। महाराष्ट्रावर आम्ही राज्य केलं नाही। या महाराष्ट्राला शिवसेनेने 3 मुख्यमंत्री दिले। गेल्या 70 वर्षात राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले। या महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे। हे जर फडणवीसांना माहिती नसेल तर त्यांनी या राज्याच्या महाराष्ट्राचं महाभारत समजून घ्यावं। या महाराष्ट्रात ही योजना बंद, ती योजना बंद हे जोडाचं राजकारण फडणवीसांनी सुरू केलंय। आम्ही त्या पद्धतीचे राजकर्ते नाही। त्यांना आपलं सरकार जाईल ही भीती वाटतेय, त्यामुळेच ते लोकांना धमक्या देत आहेत, असा मोठा आरोपही संजय राऊत यांनी केलाय।